शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला. त्यामध्ये 2 बॅग आहेत. ते म्हणतात की एका बॅगेत माझे कपडे आहेत, दुसरी बॅग मला माहीत नाही, त्याच्यात पैसे दिसत आहेत. असं आहे की संजय राऊतांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट जर असं म्हणत असतील की एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही, पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना. मग त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैशाची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी. ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत, त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं. ते म्हणतात की हा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा पोलिसांनी काढलाय, पत्रकारांनी काढलाय, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काढलाय की आणखी एका खास व्यक्तीने काढलाय, तुमचं मत काय? असं आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही गेल्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून दिलं त्या जनतेलाच पश्चाताप होत असेल व्हायला हवा. एक मंत्री शेतकऱ्यांच्याबद्दल अतिशय घाणेरडे उद्गार काढतो, एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी, बहिणीच्या अंगावरची साडी, पत्नीच्या अंगावरची साडी, आईच्या अंगावरची साडी माझ्या बापानं दिली म्हणतो, पायातल्या चपला माझ्या बापानं दिल्या म्हणतो, तुम्ही जे खाताय जेवताय ते माझ्या बापानं दिलं म्हणून म्हणतो एक आमदार. दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटेल त्या घाणेरड्या शिव्या देतो. एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा, तो पवार साहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो. एक आमदार आहे, मंत्री आहे, तो असा टॉवेलवर बसलाय आणि ते स्वाहा फट स्वाहा हम वगैरे वगैरे जे काय आहे अंगारा फुकण्याचं काम करतो. एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बंब बसलाय, हातामध्ये सिगारेट आहे, बाजूला पैशाची बॅग ओपन आहे. ही मस्ती सत्तेतून आली. ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम जो काही जनाधार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष संख्येनं थोडा आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय. त्यामुळं ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जात आहेत. एक यांची सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणते की वारीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते. अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की जनतेनं विचार करायला पाहिजे की आपण ह्यांना या ठिकाणी आणून काय केलं. सर, तो व्हिडिओ जर आपण बघितला तर संजय शिरसाट त्यांच्या बेडरूममध्ये टॉवेल आणि बनियानवर बसलेले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या 2 बॅग आहे, एक बॅग पैशांनी भरलेली आहे. अशा याच्यात प्रश्न आम्हाला तुम्हाला हा विचारायचा की हा व्हिडिओ नेमका काढला होता त्यांच्यानी. असं आहे की परवांच्या दिवशी धुळ्याला अंदाज समितीची बैठक गेली होती. 5.5 कोटी रुपये जमा झाली. किती रुपये? 5.5 कोटी रुपये. त्यातले 1,84,00,000 रुपये पोलिसांनी जप्त केले अनिल गोटेंच्या तक्रारीवरून. ते 1,84,00,000 रुपयाचा म्हणजे एका माणसाचा तो हिस्सा होता. मग उरलेले 5.5 कोटी रुपये कुठे गेले? 5.5 कोटीतले 1,84,00,000 रुपये जर मिळाले तर बाकीचे कुठे गेले? आणि म्हणून त्याचा व्हिडिओ कुणी काढला? यांच्या जवळच्याच माणसांनी कुणीतरी काढला असेल. याचा अर्थ यांची जवळची माणसं किंवा हे जे 3 पक्षाचं सरकार आहे या 3 पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झाले. धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला, त्याच्यानंतर जयकुमार गोरेची विकेट पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे याकरता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतंय. काही दिवसापूर्वी संजय शिरसाट नाही, ती इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाटनं आली, त्यांनी कबूल केलं, पण त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना ही उघडी बॅग दिसत नाही का? ती कशी दिसत नाही? नुसती नोटीस देऊन कशी भागतात? ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते दिसतात आणि आहेत त्यांना दिसत नाहीत. ओके.
असं नाही आहे. हमरी तुम्ही मी काल ते वरच्या सभागृहातले आमचे ज्येष्ठ सदस्य अनिलजी परब हे काय सांगत होते की तुम्ही ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, मग म्हाडा असेल, कॉर्पोरेशन असेल, MMRDA असेल, शिडको असेल, या ठिकाणी जी घरं बांधली जातात त्यातली 40% घरं ही मराठी माणसाला बांधण्याकरता म्हणून, मराठी माणसाकरता म्हणून तुम्ही राखीव ठेवा, असा प्रश्न मिलिंद नार्वेकरांचा होता. आणि त्या संदर्भामध्ये अनिल परब बोलत होते. हे जे मंत्री उत्तर देत होते त्या मंत्र्यांनी उत्तर काय दिलं? 2019 साली तुम्ही काय करत होता? अरे 2019 साली त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होतात ना. त्या 2019 साली उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होतात. आणि म्हणून असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या काळामध्ये का घडू शकलं नाही, तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं संकट होतं, पण तरीसुद्धा का घडू शकलं नाही, तर आता घडवायचं का नाही, त्यावेळेला नाही घडलं म्हणून आता घडणार नाही, यातून ती हमरी तुमरी झाली. शेवटी मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता शिवसेना आयुष्यभर लढत राहिली आणि लढत राहील. तर हा व्हिडिओ व्हायरल आला. ते स्वतः एक मंत्री आहेत आणि असं असताना मुख्यमंत्र्यांनी या सर्व दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे, ते अजून दिलेले नाहीत. काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी यावरती लगेच असं आहे की परवांच्या दिवशी त्या हॉटेलच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्या सभागृहातल्या दिलेल्या चौकशीमध्ये ही बॅगसुद्धा कोणाची आहे आणि ती यांच्या रूममध्ये कशी आली, हा सुद्धा एक चौकशीचा क्लॉज त्याच्यामध्ये टाकावा अशी विनंती करतो. नाही, तुम्ही ह्यांच्याकडून सभ्यतेच्या काय गोष्टींची अपेक्षा करता? मी मगापासून तेच सांगतोय. सभ्यतेच्या गोष्टी काय करता तुम्ही? ह्यांचं त्यावेळेला सगळं असं काय सगळं चांगलं छान छान दाखवलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर गारूड घातलं. आज तुम्ही खऱ्या अर्थानं यांची गुंडगिरी असेल, यांचं जे गैरवर्तन असेल, यांचा भ्रष्टाचार असेल, यांचं असभ्य बोलणं असेल, यांचं असभ्य वर्तन असेल, हे सातत्यानं दाखवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.